मानवाचा सर्वोच्च असा उद्देश आहे. हे जे आपण मला सांगितले आहे, जे इष्ट आहे, मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता, त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले हे 3 पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत. आणि आपण म्हणता वृद्धपकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी जर महाराज बोलायचं असेल तर हा निर्णयाचा अभाव अनिश्चित आहे, कारण वृद्धावस्थेत अस्थिरता असू शकते. म्हणजे आपण तारुण्यामध्ये ज्या गोष्टी आपण मिळवू शकतो किंवा शिकू शकतो, तर त्या ज्या बाबी आहेत आपण तारुण्यामध्ये शिकू शकतो. वृद्धपकाळ कसा आहे? वृद्धपकाळ जो आहे अस्थिर आहे. वेगवेगळ्या व्याधी माणसाच्या मागे लागतात आणि हा वृद्धपकाळ महाराज कसा आहे? वृद्धपकाळ जो आहे अस्थिर आहे. आणि म्हणून हा जो तारुण्याचा भाग आहे किंवा नेहमी किंवा वृद्धपकाळ येईपर्यंत थांब, जे आपण तुम्ही मला या ठिकाणी म्हटलेलं आहे, यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी जर महाराज बोलायचं असेल तर निर्णयाचा हा अभाव अनिश्चित आहे, कारण वृद्ध अवस्थेतही अस्थिरता असू शकते. परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धपकाळाची वाट पाहत बसेल. आणि महाराज ज्या गोष्टी या ठिकाणी मला शिकायच्या आहेत आणि वृद्धपकाळ येईपर्यंत जर थांबलो तर या ठिकाणी मृत्यू कधी येईल हे कुणाला सुद्धा माहीत नाही आणि तो अटळ आहे. एखाद्याला तारुण्यामध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा एखाद्याला मध्यस्थ वयामध्ये सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून महाराज मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धपकाळ येण्याची वाट पाहिल. वृद्धत्व रूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्यावेळी दीर्घ आयुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल. आणि मग पुन्हा या ठिकाणी सिद्धार्थ बिंबिसार राजाला सांगतात की महाराज, जो मृत्यू आहे, मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परपणे उभा राहिलेला असतो आणि त्यावेळी दीर्घ आयुष्याची इच्छा या ठिकाणी कुणी केलेली आहे, कुणाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकेल? ज्याचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे, अशा धार्मिक माणसाच्या या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल. आपण म्हणता महाराज, तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा. अशा यज्ञाला माझा नमस्कार आहे. दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळवण्याची माझी इच्छा नाही महाराज. म्हणजे यज्ञामध्ये आपल्याला माहीत आहे की काय काय बळी दिलं जातं आणि एखाद्याचा बळी देऊन माझी इच्छेची तृप्तता करणे, माझी इच्छा पूर्ण करणे हे मला मान्य नाही. आणि अशा यज्ञाला महाराज माझा नमस्कार असो. दुसऱ्याला दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळण्याची महाराज माझी इच्छा नाही. भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार मारण्याचे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारे असले तरी देखील दयाशील आणि सहृद माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल. आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसरा एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले हे समाधान माणसाला या जगात असताना लाभते, ते देखील शहाण्या दयाशील अंतकरणाला तिरस्करणीय वाटते. तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल. भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज. पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने
मारा होत असलेल्या रोपटाप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले. आता ह्या सगळ्या बाबी ऐकून महाराज जो आहे बिंबिसार राजा आता स्वतः सगळ्याला काय करतो, तो सिद्धार्थांना दोन्ही हात जोडतो आणि तुला जे जे काही करायचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर, कारण तू जे काही ठरवलेलं आहे हे सगळ्या बाबी तुझ्या सिद्धीस गेल्यानंतर म्हणजे सगळ्या तुला गोष्टी प्राप्त झाल्यानंतर कृपा करून मला या ठिकाणी तू भेट. तुझी सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपला सेवकासह आता मात्र आपल्या राजवाड्याकडे गेला. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले. आता सिद्धार्थ जे आहेत पांडव टेकडी वर जे आहेत आपली पर्णकुटी बांधून त्या ठिकाणी वास्तव्याला होते. आता त्याच ठिकाणी त्याच राजगृहामध्ये असताना आणखी त्या ठिकाणी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली सुद्धा झोपडी बांधली, म्हणजे आपली सुद्धा पर्णकुटी बांधली आणि ते 5ही परिव्राजक त्या ठिकाणी राहू लागले. म्हणजे परिव्राजक म्हणजे सिद्धार्थांनीच 5 जणांनी संन्यास घेतलेला होता, ते सुद्धा त्या ठिकाणी राहू लागलेली आहेत. हे 5 परिव्राजक म्हटलं म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्दिक. पुन्हा एकदा हे नाव कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्राज्या का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. आता सिद्धार्थांचं जे रूप आहे, सिद्धार्थ गौतमाचं हे रूप पाहून त्या 5 परिव्राजकांना सुद्धा असा प्रश्न पडला की यांनी का बरं अशी ह्या वेशामध्ये का बरं असेल, यांनी का परिव्राजा घेतली असेल असा त्यांना प्रश्न पडला. आणि राजा बिंबिसाराने त्याला याविषयी असे विचारले. तसे त्यांनीही त्या 5 परिव्राजकांनी सुद्धा सिद्धार्थ गौतमांना विचारले आपला परिव्राजा कोणत्या स्थितीत स्वीकारली. हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले आम्ही त्याबद्दल ऐकले आहे. आता ते सांगतात की अशा पद्धतीने मी कपिलवस्तू नगरीचा आहे आणि अशामुळे मी या ठिकाणी परिव्राजा घेतलेली आहे. आता हे 5 परिव्राजक म्हणतात की ह्या ज्या बाबी आहेत आमच्या कानावर आल्या आहेत, आम्ही ऐकलेल्या आहेत, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तर इकडे निघून आलात, परंतु त्या कपिलवस्तू नगरीमध्ये काय काय झालेलं आहे ते तुम्हाला माहीत आहे का? असं कोण म्हणतं? 5 परिव्राजक सिद्धार्थांना म्हणत आहेत. आता सिद्धार्थ म्हणतात नाही, मी तर इकडे आलो आहे आणि मला तिकडे आता काय काय घडलं ते काय माहीत नाही. नंतर त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली. त्यांनी कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियाशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुलामुलींनी निर्देशने केली आणि कोलिय हे आमचे भाऊ आहेत. भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हृदयपारिका विचार करा अशा प्रकारच्या घोषणाचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. आता सगळ्यांनी या ठिकाणी जे कपिलवस्तू नगरीतले जी काही लोक होते त्या सर्वांनी असं म्हटलं की कोलिय जे आहेत आपले बंधू आहेत, आपले भाऊ आहेत आणि भावाने भावाविरुद्ध लढणं हे चुकीचं आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हृदयाचा जरा विचार करा, त्यांचं हृदय परिवर्तन कसं झालेलं आहे, हृदयपारिकेचा विचार करा. हे सगळं राज्य सोडून ते या आपल्यासाठी गेलेले आहेत आणि असे लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत वृद्धापर्यंत आपल्या हातामध्ये फलक घेऊन ते या ठिकाणी आपली निर्देशने म्हणजे निर्देशनं काढू लागलेली आहेत आणि या फलकाच्या घोषणा करू लागलेली आहेत. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला आणि यावेळी कोलियाशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियाची शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरवले. ज्यावेळेस सिद्धार्थांनी असा निर्णय त्या संथागारमध्ये मांडला होता आणि तोच पुन्हा या ठिकाणी त्यांनी हाताळलेला आहे की कोलियांनी या ठिकाणी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरवले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूताशी वाटाघाटी करण्यासाठी 5
कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूच्या दूताची सभा आणि एक कायम स्वरूपाचे लबाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटाघाटी बाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्यांचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट अशा पद्धतीने शांततेमध्ये झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिवाजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिवाजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही त्याच्यासाठी आला होता आणि आता तर ते काही जो प्रश्न आहे तो निर्वाळलेला आहे आणि आता मात्र तुम्ही परिवाजक म्हणून राहण्याची काही आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाहीत, असं ते परिवाजक या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला म्हटले. आता सिद्धार्थ गौतम म्हणाले, हे शुभ वार्ता ऐकून मला फार असा आनंद झाला आणि तुम्ही जे काही मला या ठिकाणी वृत्तांत सांगितलेला आहे तो वृत्तांत ऐकून मला खूप असा आनंद झाला. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी आता घरी जाता कामा नये. या पुढेही मी परिवाजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिवाजकाचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरवले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिवाजक तिथून निघून गेले. नव्या परिस्थितीतील समस्या कोलिया आणि शाक्य यांनी केलेल्या समेटची त्या 5 परिवाजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिवज्जा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय तो ठरवू लागला. त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे का? युद्ध संपले याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो काय? आता जसे आपले सुद्धा प्रश्न स्वतःला आपण विचारतो, स्वतःच्या म्हणजे आपण आपल्या मनाला विचार करतो, तशा पद्धतीचं सिद्धार्थ गौतमाला सुद्धा काही प्रश्न स्वतःला विचारत आहेत. आता मी या ठिकाणी परिवाजक म्हणून राहावं का, किंवा युद्ध संपले याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो का, असे ते स्वतःलाच या ठिकाणी आपले प्रश्न विचारत आहेत. आता सिद्धार्थ या ठिकाणी खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असे त्यांना या ठिकाणी आढळून आले. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातही चालतो. कुटुंब आणि प्रमुखात, माता आणि पुत्रात, पिता आणि पुत्रात, भावा आणि बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू असतो. म्हणजे हा कलह म्हणजे भांडणं जे आहेत ते प्रत्येकामध्ये चालू असतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. क्षत्रिय ब्राह्मण, कुटुंब आणि कुटुंब प्रमुखासोबत, माता पुत्रासोबत, पिता पुत्रासोबत, भावा बहिणीसोबत आणि सहकार्यासोबत देखील. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला आता शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय, प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने आता मात्र निश्चय घेतला. म्हणजे एक एक गोष्ट जी आहे आता स्वतःच तपासून पाहिली पाहिजे असं या ठिकाणी काय केलेलं आहे, सिद्धार्थांनी निश्चय केलेला आहे. नव्या प्रकाशाच्या शोधामध्ये जात असताना सिद्धार्थ गौतम जे आहेत आता
भृंग ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने आता मात्र राजगृह सोडले. मार्गात त्याने भृंग ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या दृष्टीने त्याने आश्रमात आता प्रवेश केला. सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्या पर्णकुटीत न जाता ते गौतम पाहण्यासाठी जमा झालेले आहेत. म्हणजे आता कुणी लाकडं आणायला गेलं, कुणी गवत आणायला गेलेलं आहे. आता सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी आलेले आहेत आणि गौतमास पाहण्यासाठी ते त्याच ठिकाणी जमा झालेत. आश्रमवासी यांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक या ठिकाणी वंदन केलं. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुदन सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्यांनी भरलेला ती आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. आता तिथे वेगवेगळे जे तपस्वी आहेत आपापल्या जागी ते तपस्या करत आहेत आणि तो आश्रम त्यांनी त्या ठिकाणी सगळा आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे आता गेला. त्या सौजनशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार या ठिकाणी प्रथमच पाहिले. आता या ठिकाणी वेगवेगळे जे त्याला प्रकार तपस्येचे दिसून आलेले आहेत ते प्रथमच या ठिकाणी त्यांनी पाहिले. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृंग ऋषीने गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याचे फले समजावून सांगितली. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजलेले अन्न, कंदमुळे, फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू संतांचे अन्न होय, परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करत होतं. आता त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये त्यांना असे लोक आढळून आलेली आहेत की काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काय ते मुंग्यांचे वारुळेच झाली आहेत. दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवतात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. इतर काही जण दुसऱ्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तर ते स्वतःसाठी ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्यात सतत भिजवून सोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्ध अर्पण करतात. आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात उडी मारून राहतात, त्याच्या शरीराला कासवे ओरवडून काढतात. म्हणजे काही जणांनी या ठिकाणी असा हे केलेलं आहे की काही जणांनी जे आपल्या केस आहेत, जे जटा आहेत, ते तसेच त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत. काही जण जे आहेत माशाप्रमाणे पाण्यात बुडून आहेत, म्हणजे पाण्यातच त्या ठिकाणी ते आहेत, तिथेच ते तपश्चर्या करत आहेत आणि पाण्यातच बुडून असल्यामुळे त्यांच्या शरीराला कासवे जे आहेत असे ओरखंडे घेत आहेत, ओरबाडून काढतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. दुःखमार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही. आता ह्या ज्या बाबी आहेत सिद्धार्थ गौतम प्रथमच या ठिकाणी पाहत आहेत आणि यावेळी मी इतकेच सांगू इच्छितो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे, तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्यकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे.
आणि याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्मिक दया दाखवली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या आत्मस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होत आहे. मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नाही. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्याचे प्रभुत्व आहे त्या अलार कलाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. आता ते सगळं आश्रम त्यांनी पाहिलेला आहे, परंतु ते केवळ पाहिलंच आहे त्यांनी. आणि त्या ठिकाणाहून ते म्हणतात की मला या ठिकाणी धार्मिक मार्गाकडे जाण्याचा एक श्रेष्ठ मार्ग पाहिजे आणि आपण श्रेष्ठ ऋषी आहात आणि या विषयावर ज्याचे प्रभुत्व आहे, ज्याचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे अलार कलाम, या अलार कलाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि त्याचा निश्चय पाहून आश्रय प्रमुख भृंग ऋषी म्हणाला, राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तू तरुण असला तरी स्वर्ग आणि मुक्ती याचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखरच शूर असा आहेस. तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चितच उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विधेय कोष्टात जा आणि अलार कलाम ऋषी तेथे राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे, त्याच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्याच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडे आहे असे तुला या ठिकाणी दिसून येईल. गौतमाने त्याचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनी त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात या ठिकाणी निघालेली आहेत. आणि सर्वांनी या ठिकाणी सिद्धार्थाला निरोप दिलेला आहेत आणि ते आता या ठिकाणी आपल्या आपल्या तपोवनामध्ये निघालेले आहेत. सांख्यिकीय तत्वज्ञानाचा अभ्यास पाहून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सांख्यिकीय तत्वज्ञानाचा अभ्यास. भृंग ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर गौतम अलार कलाम मुनीचे वास्तवस्थान शोधण्यासाठी निघाले. अलार कलाम त्यावेळी वैशालीत राहत होते. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यानंतर तो त्याच्या आश्रमामध्ये गेला. आता गौतम कुठे पोहोचलेले आहेत? वैशाली नगरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या आश्रमामध्ये पोहोचला. अलार कलामाकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर अलार कलाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्यात काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादन तू अगदी पात्र आहेस असं तो अलार कलाम म्हटला. अलार कलाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत असा आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकष्टाची आणि दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे. आणि म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय? अलार कलाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आता सिद्धार्थांना म्हणतात की तुझी जी काही शिकण्याची तळमळ आहे, तुझी जी काही आत्मीयता आहे, तुझा जो काही स्वभावातील प्रामाणिकपणा आहे आणि तुझ्यातला हा निश्चय पाहून मला वेगळी परीक्षा तुझी घेण्याची काही आवश्यकता नाही. आजही आपण पाहतो की शाळेमध्ये जर ॲडमिशन द्यायचं असेल, शाळेमध्ये जर प्रवेश द्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला आज त्याची पूर्वचाचणी घ्यावी लागत आहे किंवा पूर्व परीक्षा या ठिकाणी घेतात. मग इंग्लिश मीडियम असो किंवा सेमी असो, याच्यामध्ये अगोदर काय करतात ते मुलांची परीक्षा घेत आहेत आणि नंतर मग मुलांना या ठिकाणी प्रवेश देत आहेत. आणि याही ठिकाणी आश्रमामध्ये ते अलार कलाम असं म्हणतात
की तुझी या ठिकाणी मला पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता नाही आणि तुझी कोणतीही या ठिकाणी पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला या ठिकाणी वाटत नाही. हे श्रोतश्रेष्ठा आमची तत्वे ऐक. नंतर त्यांनी गौतमाला सांख्यिकीय तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलारकाला म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूल तत्वे आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा या विवरणामुळे गौतम आनंदित झाला आणि आलार कलामनी या ठिकाणी जे विवरण केलेलं आहे हे ऐकून सिद्धार्थ गौतमाला काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करत असत आणि परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची म्हणजेच समाधी मार्गाची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले आणि ध्यान मार्गाचे 3 पंथ या ठिकाणी सांगितलेली आहेत. या सर्व प्रकारात एक गोष्ट या ठिकाणी समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे. एका पंथाने आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. एक पद्धती कशी होती? ती श्वास नियंत्रणाची. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबलेली होती आणि या पद्धतीत श्वासोश्वास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे श्वास आत घेणे, दुसरा म्हणजे श्वास रोखून धरणे, तिसरा म्हणजे श्वास बाहेर सोडणे. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की ध्यान मार्गाचे 3 पंथ या ठिकाणी सांगितलेली आहेत. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे. श्वासोश्वास म्हणजे आपण जो श्वास घेतो, जो श्वास आपण बाहेर सोडतो. एका पंथाने या ठिकाणी आनापानसतीचा उल्लेख केलेला आहे. आनापान याचा अर्थ असा होतो, अना म्हणजे येणारा श्वास, आना म्हणजे काय? येणारा श्वास. आनापानसती, आना म्हणजे येणारा श्वास आणि पानसती म्हणजे त्या श्वासाकडे आपण लक्षपूर्वक पाहायचं. तो श्वास कसा येतो त्याच्याकडे आपण ध्यान केंद्रित करायचं म्हणजे लक्ष ठेवायचं. आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती आणि त्या श्वासाकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. दुसरा जो आहे प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती. या पद्धतीला श्वासोश्वास प्रक्रियेचे 3 भाग या ठिकाणी सांगितलेले आहेत. पहिला भाग म्हणजे श्वास आत घेणं, म्हणजे ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो त्याच्याकडे लक्ष ठेवणं. दुसरा म्हणजे श्वास रोखून धरणं, म्हणजे आपण जो काही श्वास घेतो ते थोड्या वेळ थांबवायचा, थोड्या वेळ रोखून धरायचा. आणि तिसरा म्हणजे तो बाहेर सोडायचा. ही पंथ समाधी या नावाने ओळखली जात होती आणि म्हणून तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होता आणि आलार कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला या ठिकाणी वाटले आणि म्हणून आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने या ठिकाणी विचारले. मोठ्या आनंदाने या ठिकाणी आलार कलामांनी उत्तर दिले आणि आलार कलामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकवले. त्याच्या एकूण 7 या ठिकाणी सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागल्या आणि त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कलामला विचारले. त्यावेळी आलार कलामाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकण्यासारखे जे होते ते तेवढेच. नंतर गौतमाने आलार कलामाचा निरोप घेतला आणि उदक्क रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलार कलामाने जे ध्यान तंत्र सांगितले ते त्याच्याही पेक्षा वरची एक पायरी ध्यान पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला
आणि म्हणून तो उदक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोड्याच काळात उदकाच्या या ध्यानविधीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली आणि उदक रामपुत्ताच्या या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळवल्यावर गौतमाने आलार कलामना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उदक रामपुत्तांना सुद्धा या ठिकाणी विचारला आणि उदक रामपुत्त सुद्धा म्हटला की नाही, माझ्याजवळ आणखी शिकण्यासारखं काही नाही, शिकण्याजोगं आहे ते हेच. आणि उदक रामपुत्ताचे हे उत्तर ऐकून तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. आलारकाम आणि उदक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते, पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातील अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत आणि त्यांच्या पद्धतीचे शिक्षण मिळावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला आणि त्याला असे आढळून आले की त्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोश्वासावर नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया जी आहे ती म्हटलं म्हणजे श्वासोश्वास करण्याची नव्हती, तर श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला, किती अवघड तपश्चर्या आहे. श्वासोश्वास थांबवून गौतमाने प्रक्रिया ही शिकली. श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे त्याला आढळून आले. आणि ती दुःखदायक प्रक्रिया होती, तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला आणि समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण हे अशा प्रकारचे होते. आणि समाधी मार्गाचे जे शिक्षण आहे सिद्धार्थ गौतमाने अशा प्रकारचे हे समाधी मार्गाचे शिक्षण घेतलेले आहे. या पुढचा भाग आपण पुढील भागामध्ये पाहूया. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया.